आज 30 मार्च 2022 नासिक रोड हीरो शोरूम के बाजू में राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ का प्रोग्राम मुनाकिद हुआ, जिसमें सहारा हॉस्पिटल के डॉक्टर आरिफ बेग को संपर्क प्रमुख का ओहदा तफवीज़ किया गया। वाज़ेह रहे, डॉक्टर आरिफ बेग की कोरोना महामारी में बेलौस खिदमत और दिन ब दिन बढ़ रही सोशल एक्टिविटी को देखते हुए ये ओहदा तफवीज़ किया गया। इसी तरह महबूब फ़ोटो स्टूडियो के निसार अहमद खान को मालेगांव शहर संगठित का ओहदा दिया गया। वहीं डॉक्टर अब्दुल रशीद को आरोग्य निवारण तालुका अध्यक्ष का ओहदा दिया गया, जबकि पुरोगामी पत्रकार संघ का तालुका अध्यक्ष का ओहदा जयेश सोनार को दिया गया। इस प्रोग्राम में देनेश्वर बागुल, पत्रकार मकबूल शेख, शेखर सोनोने वगैरह मौजूद थे। बेग मोहम्मद बेग यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं कार्ड घेऊन जावा। महाराष्ट्र संपर्क प्रमुख सर जे आहे ना ते कार्ड पहिली जे तुला दिसलं हां काढा पोस्ट सांग नाशिक जिल्हा सचिव प्रदीप देवरे। अभिनंदन करतो मी की आज तुम्हाला इथे ओळखपत्र वाटपचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि पुरोगामी पत्रकार संघाची ध्येय धोरणं गाव पातळीवरच्या शेवटच्या घटकापर्यंत तुम्ही पोहोचावं यासाठी तुम्ही थोडा प्रयत्न करा। आपल्याला ओळखपत्र भेटलं म्हणजे जबाबदारी संपली आणि ते नुसतं गळ्यात टाकायचं आणि मिरवायचं याला काहीतरी अर्थ नाही। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो। समितीवर मी मुद्दा म्हणून विचारलं की संघ म्हणजे क्रियाशील पत्रकार कोण आणि समितीवरचे कोण। समितीवरचे जरी असले ना तर हरकत नाही, चांगल्यापैकी समितीचे सदस्य नेमलेले आहेत, पण त्याच्यात आपल्याला करायचं काय? मी तर हेच नाही की सामाजिक उपक्रम राबवा, रक्तदान शिबिरं घ्या, आरोग्य शिबिरं घ्या, बरेच हे आहेत, वेगवेगळे शिबिरं घ्या, वृक्षारोपण करा। आता पावसाळा येणार आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही नियोजन चालू करा। तुम्हाला जर काही या बाबतीत मदत लागली तर मी आहे, आपले तालुका अध्यक्ष आहेत, बागुल साहेब आहेत, सर्वांची मदत घ्या। वेळोवेळी रक्तदान मी माझ्या बागलाण तालुक्यात मागच्या वर्षी वृक्षारोपणाचा अक्षरशः मी म्हणजे विक्रम मोडीत काढला होता। इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेलं होतं। आरोग्य शिबिर घेतलं होतं लॉकडाऊनमध्ये। तर बागुल साहेब ज्यावेळेस घराबाहेर निघायला परवानगी नव्हती, मी रक्तदान शिबिर घेतलं होतं। 110 बॅगा मी त्यावेळेस घेतलं। कोणाला बाहेर येता येत नव्हतं, त्यावेळेस गरजही होती। माझं काम बघून रक्तदान शिबिर पाहून स्वतः सुभाष भामरे डॉक्टर तिथे आलेले होते बघायला। त्यांनी स्वतः वेळ दिला, 1-1.5 तास तिथे थांबलेले होते। सामाजिक उपक्रम लाभवा।